नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणीही स्टेटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असेल तर मित्रांनो त्यासाठी 3च गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे त्या कंपनीचा बिझनेस, दुसरी गोष्ट म्हणजे त्या कंपनीच्या मॅनेजमेंटची कॉमेंट्री आणि मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे त्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांचे क्वार्टर 3चा रिझल्ट आपल्याला येणाऱ्या 2 वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो सगळ्यात पहिले बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹231 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 60,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 2.02%, DISची होल्डिंग आहे 0.35% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.62%. आणि मित्रांनो या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 9 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा एल्क्सी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹6,648 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.91%, FISची होल्डिंग आहे 13.65%, DISची होल्डिंग आहे 7.38% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 35.04%. आणि टाटा एल्क्सी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 9 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे TCS, म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹4,010 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 15 लाख कोटी रुपयाचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.77%, FISची होल्डिंग आहे 12.66%, DISची होल्डिंग आहे 10.86% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.66%. आणि TCSचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 9 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹4,025 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.64%, FISची होल्डिंग आहे 9.95%, DISची होल्डिंग आहे 7.43% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.91%. आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 11 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया एंजल वन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹2,856 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 25,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.61%, FISची होल्डिंग आहे 12.27%, DISची होल्डिंग आहे 12.73% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 39.39%. आणि मित्रांनो एंजल वन लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 13 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,947 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.82%, FISची होल्डिंग आहे 18.67%, DISची होल्डिंग आहे 15.78% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.53%. आणि HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 13
जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 4,225 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90,000 कोटी रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.51%, FISची होल्डिंग आहे 21.55%, DISची होल्डिंग आहे 16.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.01% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 14 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,939 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,00,000 कोटी रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 14.43%, FISची होल्डिंग आहे 33.28%, DISची होल्डिंग आहे 37.81% आणि इन्फोसिस लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.01% आणि इन्फोसिस लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 16 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरीबद्दल, जिचे नाव आहे स्वराज इंजिन्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,143 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,817 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.12%, FISची होल्डिंग आहे 3.23%, DISची होल्डिंग आहे 8.89% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 35.76% आणि स्वराज इंजिन्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 17 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टेक महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,689 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,50,000 कोटी रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.02%, FISची होल्डिंग आहे 23.67%, DISची होल्डिंग आहे 30.90% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.23% आणि टेक महिंद्रा लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 17 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.